बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। वाशिममध्ये रिक्षा आणि टेम्पोचा भीषण असा अपघात झालेला आहे। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी आहेत। कारंजा पोहा रोडवर ही अपघाताची घटना घडली आहे। या संदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाशिममध्ये रिक्षा आणि टेम्पोचा भीषण असा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 12 जण जखमी झाल्याचं वृत्त कळत आहे। कारंजा पोहा रोडवर ही अपघाताची घटना घडलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी साजन आहे। साजन, नेमका कसा घडलाय हा अपघात, नेमकं काय घडलाय? दीपाली, या वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा पोहा रस्त्यावर तुळजापूर धरणाजवळ ऑटो रिक्षा आणि पिकअप गाडीच्या समोरासमोर जोरदार धडक झाली आणि यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी आहेत असल्याची माहिती मिळते। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन्ही गाड्यांचा जो आहे तो अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। काही नागरिकांची यांची गंभीर प्रकृती चिंताजनक आहे। अपघात हा एवढा भीषण होता की यामध्ये गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालेला। जखमींना त्वरित उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। हा अपघात कारंजावरून पोहा गावाकडे जात असताना घडला आहे। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिकचा तपास जो आहे तो कारंजा पोलीस करीत आहेत। दीपाली, साजन, इतर वाहनांना काही धक्का पोहोचलेला आहे, काय झालेलं आहे तिथे आणखी? नाही, अद्याप त्या ठिकाणी इतर वाहनांना काही नाही। मात्र जे ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहन जे होतं यामध्ये या गाड्याचा अक्षरशः चुराड झाला आहे। या गाड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दीपाली, नक्की साजन, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।